IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणातून पूजा खेडकर यांचं निवेदन आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे गुरुवारपर्यंत सामान्य प्रशासन विभागाला आता अहवाल पाठवणार आहेत। राज्य सरकारने विभागीय आयुक्तांना हे आदेश दिलेत। विभागीय आयुक्त चंद्रकांत पुंडलिकवार गुरुवारपर्यंत अहवाल सादर करणार आहेत। राज्य सरकारच्या पूजा खेडकर यांच्या कारवाईनंतर सामान्य प्रशासन विभाग सुद्धा केंद्राने नेमलेल्या समितीला आता अहवाल सादर करणार आहे। त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे वादग्रस्त पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशासनाचा कालावधी आता संपुष्टात आणण्यात येणार आहे। 23 जुलै आधी आता मसूरी इथं हजर राहावं लागणार आहे। देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे। साम टीव्हीच्या बातमीनंतर पूजा खेडकर यांच्यावर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। साम टीव्हीच्या बातमीचा हा दणकाच मानावा लागेल। पूजा खेडकर यांचा आता जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात येऊन त्यांना 23 जुलैच्या आधी मसूरी इथं हजर राहावं लागेल। सिद्ध झाले तर अर्थातच पुढची कायदेशीर आवश्यक ती सर्व गंभीर कारवाई होऊ शकते आणि मी पण म्हणेन झाली पाहिजे। कायदेशीररित्या बोलायचं तर पूर्ण रेंज खुली आहे अजून, ती म्हणजे सगळं ऐकून ठीक आहे आणि आवश्यक ती ठीक आहे, तुझ्यावर कारवाई पण सेवेत आहे आणि चला तुझं प्रशिक्षण पुढे चालू राहील इथपासून ते तिची निवड रद्द होणे आणि सांगितलं जाणे की आता तू IAS अधिकारी। ही रेंज पूर्ण खुली आहे। आता पुढे आता अकॅडमी काय तपास करेल आणि त्यानुसार केंद्राचं DOPT काय निर्णय घेईल यावर ते पुढचं होईल। साम टीव्हीवर आपण ही एक्सक्लुझिव्ह बातमी पाहतोय। पूजा खेडकर यांच्यावर कशी कारवाई होती आपण पाहूयात। पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण स्थगित करण्यात येत आहे। 23 जुलैपूर्वी मसूरी अकादमी इथं पुन्हा त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। देशाच्या इतिहासातील कारवाईची ही पहिलीच घटना आहे। दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने सुद्धा अहवाल मागवलाय। पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्राची आता चौकशी होणार आहे। तर आपण पाहतोय पूजा खेडकर यांनी आपण दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं होतं आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती झाली होती। त्यामुळे साम टीव्हीला ही बातमी दाखवल्यानंतर आपण पाहतोय आता देशाच्या इतिहासात अशा पद्धतीने कारवाई झालेली ही पहिलीच घटना आहे। त्यामुळे पूजा खेडकर यांना आता पुन्हा मसूरीला बोलवण्यात आलेले 23 जुलैपर्यंत आता त्यांना मसूरीला हजर राहावं लागणार आहे। अत्यंत मोठी आणि महत्त्वाची अपडेट।